श्रीराम समर्थ. परमपूज्य बेलसरे बाबा लिहितात, जगाच्या प्रत्येक अंगामध्ये अनंतपणा आढळतो. माती, पाणी, आग, उजेड, वारा, वीज, वनस्पती, कृमीकीटक, मासे, पक्षी, जनावरे, माणसे आणि त्यांचे विचार, त्यांच्या वासना व कल्पना मिळून जग बनते. या सर्वांना स्थळ आणि काळ धारण करतात. विश्वामध्ये आपल्या सूर्यमालेसारख्या अनेक सूर्यमाला आहेत. शिवाय जुनी विश्वे मोडून नवी विश्वे तयार होत असतात. हा सर्व व्यवहार युगानुयुगे चालू आहे. त्यास लागणारे जडद्रव्य अनंत प्रमाणात असल्याखेरीज हे चालणेच शक्य नाही. तसेच जडद्रव्याच्या आश्रयाने प्रकटणारे पाणी, उष्णता, प्रकाश, वीज, वायू आणि आवाज यांचे प्रमाण मोजण्याच्या पलीकडे असते. जीवसृष्टीमध्ये वनस्पती व कृमीकीटक यांचे प्रकार, गुणधर्म आणि निर्मिती यांचा विस्तार अपार आहे. जलचरांचे, विशेषतः माशांचे रंग, त्यांची शरीररचना व वागण्याच्या तऱ्हा पाहून मन थक्क होते. त्यांची निर्मिती तर कोटींनी मोजून संपत नाही. पक्ष्यांना, जनावरांना व माणसांना तोच नियम लागू पडतो. मनाच्या क्षेत्रामध्ये अनंतपणा अधिक स्पष्टपणे प्रचितीस येतो. कल्पना, स्मृती, विचार, वासना इत्यादी मनाच्या हालचालींना वृत्ती म्हणतात. एकाच माणसाच्या वृत्ती अक्षरशः अनंत असतात, तर अगणित माणसांच्या वृत्ती मिळून अनंत होतील हे स्पष्टच आहे. बरे, हे सारे स्थल व काल यांच्या बंधनामध्ये चालते. अवकाश आणि काल दोन्ही अनंत आहेत. तात्पर्य, जिकडे पाहावे तिकडे अनंताचे साम्राज्य आढळते. हे अनंतच ब्रह्म होय. ब्रह्मा वाचून अन्य सत्ता नाही. विश्व ब्रह्मातच उत्पन्न होते, त्याच्याच आधारावर जगते, त्याच्याच दिशेने वाटचाल करते आणि अखेर त्यांच्यातच विलीन होते. ब्रह्म आहे म्हणून सर्व वस्तू आहेत. त्यांच्या असण्याला व नसण्याला ब्रह्मच साक्षी आहे. विश्वाला ते आत बाहेर व्यापून आहे. जडद्रव्याला व्यापते म्हणून ते त्याहून मृदू आहे, म्हणून सूक्ष्म आहे. साऱ्या जीवसृष्टीला व्यापते म्हणून ते जीवनाहून सूक्ष्म आहे. अंतःकरणाला व्यापते म्हणजे ते मनबुद्धीहून सूक्ष्म आहे. अर्थात सच्चिदानंद आत्मा हाच ब्रह्म होय. नित्यप्राप्त ब्रह्म सर्वदा सर्वत्र विद्यमान असल्याने स्वतःमध्येच पाहावे लागते. साऱ्या दृश्याचा, शांताचा निषेध केल्यावर जे द्रष्टेपणाने अनंत अवशिष्ट राहते ते ब्रह्म होय. सारे दृश्य विश्व मायेची निर्मिती असल्याने ज्ञानी पुरुष त्यास सत्यपणाने ग्रहण करीत नाहीत. कालाधीन दृश्य विश्व अनित्य आहे. विश्व चालवणारा काल नित्य आहे, परंतु त्याचे अधिष्ठान ब्रह्म मात्र सत्य आहे. सत्य अचेतन असू शकत नाही, ते चेतनच असले पाहिजे. म्हणून सत्य ज्ञानस्वरूप असते. म्हणून सत्यम ज्ञानम अनंतम असे श्रुती सांगते. ब्रह्माची सत्ता विश्वाला प्रसवते, त्याची उपस्थिती विश्वाला सांभाळते, त्याची चेतना विश्वाला जिवंत ठेवते. श्रीमद दासबोध प्रवचन पारिजात, दशक 7, समास 4. विमल ब्रह्म निरूपण. परमपूज्य बेलसरे बाबा. श्रीराम जय राम, जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ.